नमस्कार मंडळी। तर आज आपण आपल्या किचनमध्ये फक्कड असा चहा बनवणार आहोत। तुम्ही म्हणाल चहाची रेसिपी काय दाखवतात, पण चहा तर अगदी सगळ्यांनाच बनवता येतो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। काही वेळेला चहा खूप छान होतो, फक्कड असा होतो, पण काही वेळेला अगदीच फिका होतो। पण इथं सांगितलेलं प्रमाण स्टेप बाय स्टेप असा जर तुम्ही चहा बनवलात ना, तर तुमचा चहा कधीच फिका होणार नाही, पण अगदी फक्कड असा चहा तुमचा बनून तयार होईल। सकाळची सुरुवात अशा फक्कड चहापासून झाली ना, तर अगदी मस्त दिवस आपला फ्रेश असा जातो। आणि संध्याकाळी जर आपण असा चहा बनवला तर दिवसभराचा थकवा सुद्धा निघून जातो। साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेऊया। तर थंडी आहे, थंडीमध्ये अगदी फक्कड असा चहा झालाच पाहिजे। तर इथे मी 3 कप होईल इतका चहा बनवणार आहे। तर त्यासाठी साखर, चहा पावडर, दूध, पाणी, वेलचे घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे, आणि इथं आहे गवती चहा आणि 1 लवंग घेतलेली आहे। थंडी आहे त्यामुळे मी गवती चहा आणि लवंग याचा वापर केलेला आहे। रेग्युलर चहामध्ये गवती चहा किंवा लवंग नाही वापरलात ना तरी चालेल। तर चहा बनवायला घेऊया। तर इथे एक भांडे घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये आता आपण मोजून पाणी घेणार आहोत। तर 3 कप इतकं मी ह्यामध्ये पाणी घेणार आहे। जर तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी ह्या कपाने 3 कप होईल इतकं पाणी घेतलेलं आहे। आता लगेचच आपण पाणी घेतल्या यामध्ये साखर, चहा पावडर काहीही टाकायचं नाही। पाण्याला अगदी छान उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे आलं आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। ते आलं ना आपण असं ठेचून घेणार आहोत, खिसून घ्यायचं नाही, कारण की आलं खिसल्यामुळे ना त्याचा कडवटपणा जो असतो तो चहामध्ये उतरला जातो। तर त्यामुळे आलं हे असं ठेचूनच घ्यायचं। इथे पहा पाण्याला अगदी छान उकळी आली। पाण्याला उकळी आल्यानंतर ठेचलेलं आलं यामध्ये घालून घ्यायचं। गवती चहा सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे मी। 1 पान घेतलेला आहे गवतीचा आणि त्याचे असे बारीक तुकडे केलेले आहेत। 1 लवंग यामध्येच घालून घेतली आणि आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। तर बघा पाण्याचा कलर सुद्धा बदललेला आहे, मस्त असा पाण्याचा कलर आलेला आहे। कारण आपण ज्या वेळेला हे साहित्य यामध्ये उकळलं जातं ना, तर त्याचा फ्लेवर सगळा चहामध्ये छान उतरतो। 3 कप मी पाणी ठेवलं होतं, तर त्यासाठी ह्या चमच्याने मी 6 चमचे होईल इतकी साखर घेतलेली आहे। तुम्ही अगदी कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती गोड पाहिजे किंवा किती सपक चहा हवा आहे त्या प्रमाणामध्ये। आणि 3 कप पाण्यासाठी इथं 3 चमचे मी चहा पावडर वापरलेली आहे। चहा पावडरचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अगदीच कडक पाहिजे असेल तर अजून 1 चमचा वापरलात ना तरी चालेल। महत्त्वाचं हे आहे की आता चहा उकळल्यानंतर अजिबात लगेच दूध घालायचं नाही, संपूर्ण चहा पावडर खाली बसली पाहिजे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये दूध घालून घेणार आहे। तर इतका हा चहा उकळल्यानंतर वेलची होती ती अगदी मी सोलून घेतली आणि ह्यामध्ये घातलेली आहे। तर 2 वेलच्या इथे मी वापरलेल्या आहेत। इथे पहा चहा अगदी असा खळखळून उकळला गेला, चहा पावडर चांगली खाली बसली आणि त्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहे। तर 3 कप पाणी ठेवलं होतं, तर त्यासाठी 2 कप इथे मी म्हशीचं घट्ट असं दूध वापरलेलं आहे। तर इथे पहा चहाचा कलर खूप छान असा आलेला आहे आणि चहा अगदी असा दाटसर झालेला आहे। चहा ना आपण असा हलवून घेतला पाहिजे, म्हणजे जे साखर, चहा पावडर असेल ते अजून ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि चहा वरून असा आपण खाली ज्या वेळेला सोडतो तर त्यामुळे चहामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही। तर ही एक ट्रिक आहे बघा, कुठल्या पण गाड्यावरती असा चहा बनवताना ही पद्धत अगदी आवर्जून फॉलो केली जाते की त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही। तर इथे पहा चहा अगदी मस्त असा मी हलवून घेतलेला आहे। ह्याला आता छान एक खळखळून आपण उकळी आणायची आहे। तर इथे पाहू शकताय तुम्ही चहा अगदी असा दाटसर झालेला आहे आणि कलरही अगदी चहाला खूप छान आलेला आहे। तर इथे पहा चहाला अगदी खळखळून अशी एक उकळी आलेली आहे। बस इतकीच उकळी आपल्याला घ्यायची आहे। दूध टाकल्यानंतर अजिबात चहा जास्त वेळ उकळायचा नाही, फक्त एखादी उकळी आली की आपण हे गॅस बंद करायचा आहे। चहामध्ये आपण आलं, गवती चहा, लवंग टाकलेली आहे आणि वेलची टाकलेली आहे, यामुळे त्याचा फ्लेवर आहे ना आणि सुवास खूपच छान येत आहे चहाचा। चहा गाळून घेऊया। मस्त इथं आपला चहाचा कलर आलेला आहे, चहासुद्धा अगदी छान झालेला आहे। आणि इथं आपण जे सांगितलेलं प्रमाण आहे ते प्रमाण वापरून तुम्ही एकदा चहा नक्की बनवून पहा। फक्कड असा चहा बनवून तयार होतो, अजिबात आपलं मेजरमेंट चुकत नाही आणि आपण ज्या वेळेला चहा बनवू तर तो अगदी छानच बनेल। तर इथं सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही एकदा नक्की चहा बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकनही क्लिक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।